भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिव्रजेपर्यंत. कुळ ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेले राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रज्जी, मल्ल, चेदी, मत्स्य, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत: कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लखपचे बडी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पल वनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी मिसुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. आजही आपल्या भारतामध्ये जे संविधान आहे ते संघ राज्याचा भारत असं, संघराज्य असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती. या राज्यांची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आडीपाडीने राजसत्ता चालवित होते. अनेक राजवंश होते, आडीपाडीने ते राजवंश आपले चालवत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्याचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे
काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित, पसे नदीचे वरून प्रसेनजित असं नाव पडलं, व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. तर इथपर्यंत आपण याला वाचलेलं आहे आणि उर्वरित भाग आपण उद्याला वाचन करू. तर इथेच थांबतो. म्हणा साधू साधू. आपण यामध्ये रोज याच्यामध्ये एक असतील ते प्रतिज्ञा आपण करूया. तर हे आपण याच्यामध्ये रोज आपण घेत जाऊ. म्हणा त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू. बघा याच्यामध्ये थोडंसं सांगतो ह्या 4 लाईनीमध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. जीवसृष्टी असीम आहे म्हणजे या जीवसृष्टी म्हणजे मनुष्य प्राणी जे जिवंत आहेत आणि जेवढे पृथ्वीवर जे जीवजंतू आहेत, पशु पक्षी जनावरं पशु प्राणी सगळेच, त्याबद्दल म्हटलेलं आहे इथं. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम आहे का तिची आपण गिनती नाही करू शकत. ती भवसागर पार नेण्याची. भवसागर म्हणजे भवाच्या पार नेण्याची म्हणजे दुःखातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा करूया म्हणते आपण. पहा किती मोठी अर्थ आहे याच्यावर म्हणजे एक पुस्तक लिहिता येते एवढा मोठा त्याचा अर्थ तयार होते. दुसऱ्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य हे नष्ट करण्याची. आपल्यात असंख्य दोष आहे पण आपल्याला माहीतच नाही, कारण आपल्या अंगात अहंकार आहे. पण तो दोष आपण आरशामध्ये पाहून ते दोष पाहिले पाहिजे आणि त्याला काय केलं पाहिजे, आपण दूर केलं पाहिजे. प्रत्येकानं आरशामध्ये पाहावं, बाबा हा चुका झाल्या आज याला दूर करा. मग छोट्या मोठ्या काही ना काही असतात त्याला दूर करायचं. म्हणून ते म्हटलं गेलेलं आहे आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची म्हणजे दुःखातून मुक्त होता येते हे नष्ट केलं तर. त्यामध्ये तिसऱ्या याच्यात म्हटलं गेलेलं आहे प्रतिज्ञा आपण करूया. आहे सत्य अनंत. या जगामध्ये सत्य अनंत आहे. आपण काय म्हणतो हे सत्य असं काय, अनंत सत्य आहे. त्याला सत्य जाणण्यासाठी सायंटिस्ट लोक एक्सपेरिमेंट करू राहिले, शोध घेऊ राहिले. शोध पहा भगवान बुद्धांना अगोदरच सांगितलेलं आहे पण त्याच्यावर आता शोध घेणं सुरू आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. आणि शेवटी म्हटलं गेलेलं आहे प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करणे. अतुल्य आहे भगवानचा धर्म. अतुल्य म्हणजे ज्याची काहीच सीमा नाही. म्हणजे या पृथ्वीच्या बाहेर जेवढे अजून ग्रह आहे इथपर्यंत हा धम्म पोचलेला आहे. पुऱ्या संसारामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांड म्हणजे पुरं जगाच्याही बाहेर पृथ्वीच्या बाहेर असंख्य जे ग्रह आहे अतुल्य असा धम्म आहे भगवंताचा. तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा करूया म्हणते आपण. किती मोठा अर्थ दडलेला आहे. तर आपण हा भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग
तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा करून तो तुम्ही साध्य कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.